महाराष्ट्र आवाज न्यूज। आषाढी एकादशी निमित्त अर्थे येथील श्री खटेश्वर महादेव मंदिरापासून प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमझर येथील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत पारंपरिक पायी पालखी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला। 25 जुलै रोजी सकाळी 7 वाजता दिंडी सोहळ्याची सुरुवात उपसरपंच सौ शोभाबाई राजेंद्र चव्हाण, राजेंद्र ताथू चव्हाण यांच्या हस्ते पूजा आणि महाआरती करून करण्यात आली। त्यानंतर अर्थे बुद्रुक व अर्थे खुर्द गावातून किसान भजनी मंडळाने संतांच्या अभंगाचं गायन करत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीला प्रारंभ केला। दिंडीत शिरपूर येथील जय दुर्गा माता महिला भजनी मंडळ, संत सावतामाळी भजनी मंडळ, श्री दत्त भजनी मंडळ, श्री माऊली भजनी मंडळ तसेच स्वामी समर्थ महिला मंडळ अर्थे यांच्या महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच विठ्ठल भक्तांनी दिंडीत सहभागी होत भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला। दिंडी सोहळ्यात हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज, डॉक्टर किरण गुजराथी, अर्थे बुद्रुकचे सरपंच मनोहर पाटील, अर्थे खुर्दचे सरपंच दीपक गुजर, बोराडीचे सरपंच राहुल आबारंधे, भाजप आध्यात्मिक आघाडीचे शिरपूर शहराध्यक्ष हरिभक्त परायण संतोष भाऊ माळी, कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष नानाभाऊ देवरे, युवा प्रवचक श्याम महाराज, जुने भामपूर कुवेचे सरपंच बाबा पाटील, ज्येष्ठ वारकरी बाळासाहेब पाटील, कीर्तनकार माधवराव पाटील महाराज तसेच ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह कुवे, बलकुवा आदी परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। संपूर्ण मार्गावर अभंग, भावगीत, गवळणी आणि विठ्ठल नामाच्या गजराणी परिसर भक्तिमय झाला होता। निमझर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यानंतर सर्व वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत संत भजनाचा लाभ घेतला। यावेळी मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त परायण छगन बापू गुजर आणि मंदिर समितीच्या वतीने दिंडीतील मान्यवरांचा श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। पायी पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे विश्वस्त हरिभक्त परायण संजय बापू चव्हाण तसेच किसान भजनी मंडळ अर्थे यांच्या वतीने करण्यात आला। भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा संगम घडवणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। जय हरी विठ्ठल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.